हॅलो फ्रेंड्स, लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण होऊन आता दुसरा आठवडा चालू झालेला आहे. म्हणजे 12 ते 16 मे या दरम्यान हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण चालू झालेलं होतं आणि त्यानंतर जवळजवळ 10 ते 12 दिवस गेले, परंतु उर्वरित ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांचा हप्ता वितरण अजूनही झालेलं नाही आहे. आता 22 तारखेला खरं जर विचार केला किंवा जी माहिती समोर येते आहे त्याच्यामधनं SC कॅटेगरीचे पैसे आलेले आहेत. कारण बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्यांची प्रतिक्रिया आहे, कमेंट आहे की ताई आम्हाला आमचे पैसे आले. म्हणजे जे SC कॅटेगरीचे पैसे राहिले होते ते पैसे हे 22 तारखेला आलेले आहेत. आता दुसरी गोष्ट अशी की आपण जर बघितलं आतापर्यंत लाडकी बहीण योजना यांचा हप्ता वितरण, तर हे जास्तीत जास्त 3 किंवा जास्तीत जास्त 4 दिवस हप्ता वितरण चालू होतं आणि यामध्ये सर्व पात्र निकषात बसणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत होते. पण अजूनही लाडक्या बहिणी ज्या आहेत काही, त्या प्रतीक्षेतच आहेत की माझे पैसे मिळतील की नाही, माझी KYC बरोबर आहे, DBT चालू आहे, बँक खात्याची KYC केलेली आहे, माझं वय 21 वर्ष आहे, मी पात्र आहे, मी प्रांतीय नाही आहे, निकषांमध्ये मी बसते, तरीसुद्धा माझा हप्ता आलेला नाही आहे. तर मी वारंवार सांगितलेलं आहे की ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर असा फ्रॉड म्हणण्यापेक्षा ज्यांनी फॉर्म भरले होते निवडणुका असल्यामुळं त्यांचे फॉर्म हे सबमिट करून घेऊन पात्र करण्यात आलेले होते आणि त्यानंतर ज्या वेळेस निवडणुका झाल्या, सरकार प्रस्थापित झालं, त्यानंतर सरकारनं हळूहळू ज्या अपात्र महिला आहेत, जे बोगस फॉर्म्स आहेत, एका कुटुंबातील जर 2 ते 3 स्त्रिया या योजनेचा लाभ घेत असतील तर अशा स्त्रियांचे फॉर्म जे आहेत ते कापायला सुरुवात केलेली आहे आणि लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र करण्यास सरकारनं सुरुवात केलेली आहे. मग याचा जो वेग होता तो मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये खूप जास्त होता, कारण की सरकारला न्यायालयाने सांगितलेलं होतं, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की तुमच्या या योजनेमुळे राज्याच्या आर्थिक कोशावरती फार भार येतोय आणि तुम्ही त्यामुळे ही योजना जी आहे ती पारदर्शक करा. त्यानंतर तुम्ही आता चालू केलेली आहे म्हटल्यावर तुम्हाला ही बंद करता येणार नाही. तुम्ही तुमच्या खुर्च्या विका, परंतु यांचे पैसे, लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे पैसे द्या. त्यामुळे सरकारला आता ही योजना लगेच बंदही करता येणार नाही आणि पैसे कुठून द्यायचे, कारण ह्याच वेळेस हप्ता वितरण करताना सरकारला जो निधी आहे त्या निधीची कमतरता पडली आणि त्यामुळे पुन्हा त्यांना 22 तारखेला हप्ता वितरण करावं लागलं. त्यामध्ये सुद्धा ठराविकच महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहे आणि अजूनही ज्या महिलांचे पैसे आले नव्हते ते 70 ते 80% महिलांची ओरड आहे की आमचे पैसे आलेले नाहीत. आता सरकारच्या बाजूने जर विचार केला तर खरंच ज्या बोगस महिला आहेत किंवा ज्या बोगस पात्र महिला आहेत त्यांचं वितरण थांबवलं तरी काही हरकत नाही. परंतु सरकार जे फॉर्मची तपासणी करत आहे त्याच्यामध्ये सरकारकडनं कुठेतरी चुका होत आहेत आणि खरंच ज्या अपात्र महिला आहेत त्यांना हप्ता मिळतोय, त्यांना लाभ मिळतोय, परंतु खरंच ज्यांना गरज आहे, ज्या खूप संकटात आहेत, ज्यांच्यासाठी म्हणून ही सरकारने योजना चालू केलेली होती, ज्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी, विकासासाठी, त्यांच्या मुलाबाळांची फी, परत त्यांच्यावर स्वतः कौशल्य विकासावर पैसा खर्च करण्यासाठी सरकारने ही स्कीम चालू केली होती, त्याच महिलांना पैसे मिळतात ना आपल्याला दिसत नाही. अशा भरपूर महिला आहेत की ज्यांनी ज्यांना खरंच गरज आहे आणि ज्या पात्र आहेत याच्यामध्ये त्यांना पैसे मिळालेले नाही आहे. आता ह्या महिन्याचा लाभ आता भेटेल याची शक्यता फार कमी आहे, कारण की आता एकदा याचं वितरण झाले, 22 तारखेला पण वितरण झालं आणि पुन्हा वितरण थांबलेलं आहे. त्यामुळे आता जो लाभ आहे मे महिन्याचा तो डायरेक्ट भेटेल आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये. ऑलरेडी मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता येऊन 15 दिवस झालेत, त्यामुळे आता जो लाभ आहे तो मे महिन्याचा येईल आणि ज्यावेळेस मे महिन्याचा लाभ येईल त्यावेळेस जर ज्या महिलांना आत्ता पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांचे पैसे आले तर येतील, किंवा मग आता ह्या महिला ह्या योजनेतून अपात्र झाल्यात असंच आपल्याला एखाद्या वेळेस असंच सरकार ग्राह्य करेल असं वाटत आहे. आणि आता अशा महिलांसाठी सूचना
की ज्या खरंच पात्र आहेत, निकषांमध्ये बसत आहेत आणि खरंच त्यांना गरज आहे, त्यांनी आता मे महिन्याचा पुढचा हप्ता वितरण जेव्हा होईल तोपर्यंत वाट बघायची आहे. तोपर्यंत त्यांनी आपले सगळे डॉक्युमेंट बरोबर आहे का, KYC बरोबर आहे का, DBT बरोबर आहे का. तुम्ही म्हणता ताई तू रोज तेच सांगते, परंतु हो, याला दुसरा काही पर्यायच नाही आहे. दुसरीकडे कुठे ह्या गोष्टीसाठी दात मागू शकत नाही आहे. वेबसाईट पण बंद आहे ऑफलाईन. पण आपण महिला व बालविकास कल्याण खात्यामध्ये गेलं तर तिथंसुद्धा ते अधिकारी सांगतात की KYC पूर्णपणे बंद आहे. सरकार ज्यावेळेस निर्देश देईल त्यावेळेसच आम्ही काहीतरी करू शकतो. तर मे महिन्यामध्ये जर तुमचा हप्ता आला नाही किंवा मे महिन्याचा आता पुन्हा वितरण होईल त्यावेळेस जर तुमचे पैसे आले नाही, तर नक्कीच तुम्ही याच्यावरती महिला व बालविकास कल्याण खात्यामध्ये तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जायला तुम्हाला लागेल आणि ह्याविषयी अधिकृत अशी तक्रार तुम्हाला तिथं करावं लागेल, जेणेकरून तुमचा बंद झालेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो पुन्हा चालू होईल. कारण की किती म्हटलं तरी महिन्याला 1500 रुपये, 2 महिन्यांचे जरी एकत्र 3000 आले आणि महिन्याला जरी 1500 आले तरीसुद्धा तो खूप मोठा टेका असतो आणि वर्षाच्या काठी 18,000 रुपये हे बहिणींच्या खात्यात येत असतात. त्यामुळे ही योजना खरंच महिलांसाठी खूप चांगली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.